इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते मी कापून घेत आहे. भाजलेलं नाही आहे, कच्चंच आहे. 1 इंच आले घेतलेले आहे, 15 लसूण पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या आणि 1 दांडी कढीपत्त्याची. यामध्ये मी आता ड्राय मसाले टाकत आहे. अर्धा टीस्पून जिरेपूड, 2 टीस्पून घरगुती लाल तिखट आहे, 1 टीस्पून धनेपूड, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून आमचूर पावडर. हा सर्व मसाला मी पाणी न टाकता वाटून घेत आहे आणि हा जाडसर वाटायचा आहे. अर्धा टीस्पून याच्यामध्ये मी बडीशेप टाकत आहे, वाटून घेत आहे. हा मसाला बघा जाडसरच मी वाटून घेतलेला आहे, पाणी बिलकुल टाकलेलं नाही आहे. या मसाल्यामध्ये मी आता भाजलेला शेंगदाण्याचं कूट टाकत आहे. तर तुमच्याकडे भाजलेले शेंगदाण्याचं कूट नसेल तर तुम्ही शेंगदाणे थोडेसे भाजून ते ह्या मसाल्याबरोबर वाटू शकता. इथे मी 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे, तो सुद्धा आता मिक्सरमध्ये मी फिरवून घेत आहे. हा मसाला आता तयार झाला आहे. याच्यामध्ये सगळे मसाले टाकलेले आहेत आणि हा मसाला तुम्ही तयार करून ठेवू शकता आणि कोणत्याही भाजीला हा मसाला तुम्ही वापरू शकता. आता हा मसाला मी एका वाटीमध्ये काढत आहे. पाणी न टाकता मी हा मसाला वाटून घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मसाला करून ठेवलात आणि कोणत्याही भाजीला तुम्ही हा वापरू शकता. आज मी तुम्हाला भेंडीची भाजी वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे. तर इथे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे आणि ती धुवून पुसून कोरडी केलेली आहे. भेंडी मी आता कापून दाखवत आहे. वरचा देठ हा कापून घ्यायचा आहे आणि खालचा पण देठ कापायचा आहे. आता भेंडी मी अशी तिरकी कापून घेत आहे. तर किडकी आहे का हे आतमध्ये बघायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कशाही प्रकारे भेंडी कापू शकता. भेंडी नेहमी कोरडे केली की त्याला पाणी सुटत नाही आणि भेंडी फ्राय पण लवकर होते. ही भाजी तुम्ही प्रवासासाठी पण घेऊन जाऊ शकता आणि ती जास्त वेळ बाहेर टिकते सुद्धा आणि खराब होत नाही. कधीही भेंडीची भाजी करत असाल त्यावेळेला ही टीप लक्षात ठेवा की भेंडी धुतल्यानंतर ती पुसूनच घ्या आणि मगच त्याची भाजी बनवा. कमी तेलामध्ये फ्राय सुद्धा चांगली होते. कढईमध्ये मी आता तेल टाकत आहे. तेल चांगलं गरम करायचं आहे. त्याच्यानंतर ही जी कापलेली भेंडी आहे ती थोडी थोडी करून या तेलामध्ये तळून घ्यायची आहे. एकाच वेळेला जास्त टाकायची नाही आणि मोठ्या फ्लेमवर ही तळून घ्यायची आहे. ही जी भेंडीची भाजी आहे ती मी पातळ कापल्यामुळे जास्त वेळ लागत नाही आणि मोठ्या फ्लेमवर तळल्यामुळे ही पटकन शिजली पण जाते आणि क्रिस्पी पण होते. आता मी ही सर्व भेंडी तळून घेतलेली आहे आणि हे नितळून घेत आहे. भेंडी ही तळून घेताना खूप जास्त ब्राऊन करायची नाही आहे. 50 ते 60% शिजली गेली की ती काढून घ्यायची आहे. थोडी थोडी करून मी सगळं भेंडी तळून घेत आहे. मध्ये तळून उरलेलं जे तेल आहे त्यातलं मी थोडंसं 1-2 चमचे कमी करत आहे. आता मी थोडंसंच कढईत तेल ठेवलेलं आहे. तेल गरम झालं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मी जिरं टाकत आहे. जिरं आता चांगलं तडतडलं आहे. याच्यामध्ये मी आता हा मसाला टाकत आहे. जो आपण मसाला केलेला आहे तो टाकत आहे. हा मसाला कच्चा असल्यामुळे याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये अर्धा टीस्पून मी गोडा मसाला टाकत आहे. मसाला चांगला आता परतून घेतला आहे आणि याच्यामध्ये आता ही तळलेली भेंडी टाकत आहे. भेंडी सुद्धा शिजलेली आहे. पाव टीस्पून मी मीठ टाकत आहे, कारण भेंडीसाठी आपण मीठ टाकलेलं नव्हतं, मसाल्यापुरतंच मीठ टाकलं होतं. आता ही भेंडी मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून परतून घ्यायची आहे. भेंडीची भाजी तयार झाली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. दिसायला पण किती चांगली दिसत आहे आणि मसाला पण चांगला फ्राय झालेला आहे. खायला फारच टेस्टी लागते आणि जास्त दिवस टिकते सुद्धा. फॅमिली फ्लेवरच्या चॅनलवर जाऊन अशाच तुम्हाला नवीन रेसिपी पाहायला मिळतील. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा.